नमस्कार मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत WHO। WHO मीन्स W वर्ड एच हेल्थ व ऑर्गॅनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना। जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अशी संस्था आहे। तसेच संयुक्त राष्ट्राची एक विशेषीकृत अभिकरण स्पेशलाइज्ड एजन्सी आहे। मित्रांनो, भारत हा जागतिक आरोग्य संघटनेचा संस्थापक सदस्य आहे, म्हणजेच WHOच्या स्थापनेपासून भारत हा सदस्य आहे। तर आता WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 साली WHOची स्थापना झाली, म्हणून 7 एप्रिल हा दिन जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो। जागतिक आरोग्य संघटना याची पहिली सभा ही 24 जुलै 1948 साली झाली। मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहेत। दक्षिण पूर्व आशियाई प्रदेश मुख्यालय नवी दिल्ली येथे आहेत। सध्या सदस्य देश संख्या 194 जानेवारी 2021 पर्यंत होती। आता नवीन 2 सहकारी सदस्य देश त्यामध्ये ॲड झालेत, प्युर्टो रिको अँड टोकिलो हे 2 सदस्य देश WHOच्या सदस्य संख्येमध्ये ॲड झालेले आहेत। 1978 साली अल्मा आटा या परिषदेमध्ये आरोग्य याची डेफिनेशन, हेल्थ डेफिनेशन, द फर्स्ट सेक्शन ऑफ द डिक्लेरेशन reaffirm of WHO definition of health as a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity। म्हणजे आरोग्य म्हणजे फक्त व्याधी किंवा व्यंगाचा अभाव नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य असणे म्हणजे आरोग्य होय। WHOची उद्दिष्टे: सर्वांसाठी आरोग्य, हेल्थ फॉर ऑल। WHOने सर्वांसाठी आरोग्य घोषणा ही अल्मा आटा परिषदेमध्ये स्वीकारली, जी 1978 साली भरली। संशोधनात चालना, वेगवेगळ्या आजारांवरील संशोधनासाठी चालना देणे। सार्वजनिक आरोग्याची सर्वोच्च ही संस्था आहेत। सामुदायिक आरोग्य सुधारणे, लोकांमध्ये आरोग्य सुधारवणे। आरोग्य सुरक्षेत प्रोत्साहन देणे। आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे। हंगामी आजारावरील लसींच्या वापरामध्ये वाढ करणे, उदाहरणार्थ बर्ड फ्लू, कोविड-19, स्वाईन फ्लू यांसारखे आजार जे अचानक त्याची साथ आली। आरोग्यविषयक निकष व मापदंड करून त्याची अंमलबजावणी करणे। अल्मा आटा परिषद आणि जागतिक आरोग्य संस्था। आपण बघूयात अल्मा आटा याची घोषणा। अल्मा आटा हे शहर कझाकस्तान या देशामध्ये आहेत। तुम्हाला झेडपीसाठी क्वेश्चनही येऊ शकतो की अल्मा आटा हे शहर कोणत्या देशामध्ये आहे, तर ते कझाकस्तान। अल्मा आटा ही परिषद 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 1978 या कालावधी दरम्यान भरली। हेल्थ फॉर ऑल हे साध्य करावयाचे वर्ष 2000, म्हणजे त्यांनी अल्मा आटा या परिषदेमध्ये 2000 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य साध्य करावयाचे वर्ष। WHOने हेल्थ फॉर ऑल ही घोषणा अल्मा आटा या परिषदेमध्येच स्वीकारली। अल्मा आटा घोषणेवरून भारताने 1983 साली सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय 1983च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये नमूद केलेत। आता बघूया जागतिक आरोग्य संघटनेची रचना। जागतिक आरोग्य संघटनेच्या रचनेमध्ये जागतिक आरोग्य परिषद, कार्यकारी मंडळ आणि सचिवालय यांचा समावेश होतो। तर बघूया जागतिक आरोग्य संघटना। जागतिक आरोग्य परिषद ही WHOची निर्णय घेणारी सर्वोच्च अशी संस्था आहे। तसेच WHOची कायदे करणारी सर्वोच्च ही संस्था आहे। सर्व सदस्य राष्ट्रांची मिळून बनते। प्रत्येक सदस्य देश 3 प्रतिनिधी पाठवू शकतात। त्या तिघांपैकी एकाला प्रमुख प्रतिनिधीचा दर्जा देण्यात येतो। सध्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्या ही 194 आहेत। दरवर्षी यामध्ये आरोग्य सभेचे आयोजन करतात, ते मे महिन्यामध्ये, आणि किंवा गरज भासल्यास विशेष अधिवेशनही घेतले जाते। नंतर बघूयात कार्यकारी मंडळ।
कार्यकारी मंडळामध्ये एकूण सदस्य देश 34 आहेत. त्या सदस्यांचा कार्यकाल हा 3 वर्षासाठी असतो. तसेच वर्षभरामध्ये किमान 2 सभा होतात. त्यापैकी मुख्य बैठक जानेवारी महिन्यात तर दुसरी बैठक ही मे महिन्यामध्ये होते. जागतिक आरोग्य परिषदेची जी सभा असते तीही मे महिन्यामध्ये होते. नंतर बघूया सचिवालय. सचिवालयामध्ये महासंचालक व तांत्रिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होतो. WHO चे तांत्रिक व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करतात. महासंचालकाची नेमणूक, कारण हे महासंचालक हे पदसिद्ध सचिव असतात आरोग्य परिषदेचे आणि कार्यकारी मंडळाचे. तर महासंचालकाची नेमणूक ही आरोग्य परिषदेमार्फत कार्यकारी मंडळाच्या शिफारशीनुसार केली जाते. महासंचालक संघटनेचे व अर्थसंकल्प तयार करून कार्यकारी मंडळाला सादर करतात. तसेच ते सचिवालयाच्या स्टाफची सुद्धाही नेमणूक करतात. तर आता बघूयात महासंचालक. आतापर्यंत WHO चे महासंचालक. पहिले महासंचालक आहेत ब्रॉक चिशोल्म 1948 ते 1953 साली. दुसरे आहेत मार्कोलिनो गोमस कॅन्ड्यू 1953 ते 1973. तिसरे आहेत हाफडॅन टी मोहलर 1973 ते 1988. चौथे आहेत हिरोशी नाकाजिमा 1988 ते 1998. पाचवे आहेत ग्रो हार्लेम ब्रँडलँड 1998 ते 2003. सहावे आहेत ली जोंग वूक 2003 ते 2006. सातवे आहेत मार्गारेट चान 2006 ते 2017. आठवे आहेत डॉक्टर टेड्रोस अधनोम गेब्रिएसेस 2017 पासून सध्या कार्यरत आहेत. मित्रांनो, तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो, जागतिक आरोग्य संघटनेचे पहिले महासंचालक कोण? तर ब्रॉक चिशोल्म हे आहेत. आता बघूयात सौम्या स्वामीनाथन. सौम्या स्वामीनाथन हे जागतिक आरोग्य संघटनेचे उपमहासंचालक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे त्या मुख्य वैज्ञानिक आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एवढ्या मोठ्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांनी HIV व ट्युबरक्युलोसिस यामध्ये संशोधन केले चेन्नई येथील संस्थेमध्ये. चेन्नई येथील संशोधकांना सोबत घेऊन त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला. क्षयरोग व HIV बाधितांशी संवाद साधून ते रोग पसरण्याच्या कारणांचा त्यांनी शोध घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांनी उपाययोजना केली. मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांच्या त्या कन्या आहेत. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.